हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मस्त आणि मजेत ना? मी अश्विनी तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोर्टक्स ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं हे अगदी डिटेल्समध्ये पाहणार आहे. तर बघ, खालच्या साईडला लेवल नव्हती, सो मी इथं लेवल करून घेतलेली आहे ब्लाऊजची. आणि सगळ्यात आधी इथं बाहीचं कटिंग करून घेणार आहे. बाहीची पूर्ण उंची जी आहे ती टाकून घेतलेली आहे मी. त्यामध्ये 1 इंच ॲड करून तर बसलेलं आहे. 9.5 होती, त्यामध्ये 1 इंच 10.5 इंच असं मी मार्किंग करून घेतलेलं आहे. पॅक बाजू मी माझ्या साईडला करून घेतलेले, खुली साईड समोरच्या साईडला आहे. आणि जे आपण लाईन मारली होती किंवा जे पॉईंट्स केलेले होते ते आपण इथं जॉईंट करून घेतलेले आहेत. आता इथं ब्लाऊजची उंची जर झाली, आता रुंदी कशी टाकायची ते बघा. तर जेवढा छातीचा चौथा भाग असेल तेवढा आपण इथं टाकून घ्यायचा आहे. तर मला इथं 8.5 इंच हवा होता, तर इथं थोडा कमी भरलेला आहे. अर्धा इंच मला इथं जॉईंट द्यावा लागणार आहे. तर ते मी कटिंग करून नंतर स्टिच करताना तिथं जॉईंट देऊन घेणार आहे. त्याआधी बघा, इथं आपण खालच्या साईडला 3 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे. आणि तिथूनच आपण तिथं शेप देऊन घेणार आहे स्लीवचा कसा असतो ते. तर बघा, वरच्या साईडला जे कापड राहील तेच मी खाली जॉईंट म्हणून देणार आहे अर्धा इंचासाठी. तर बघा, तिथून आतल्या साईडला मी इथं 1.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे. बघा, इथं 1.5 इंचावरती आपण मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि त्याचाच आपण तिथूनच असा आपण स्लीवचा जो शेप असतो तो टाकून घ्यायचा असतो. बघा, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. पण बघा, इकडं जी जॉईंट साईड आहे त्या साईडला मी 1 इंचाचं मार्किंग करून घेते. हे चुकून झालेलं आहे, इग्नोर करा. आणि त्यानंतर बघा, इथं मी बाहीचा जो शेप आहे तो देऊन घेतलेला आहे. त्यानंतर ह्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. कटिंग करताना आपण याच्यावरून कटिंग न करता आत्ता जो मागून काढला त्याच्यावरून आपण हे कटिंग करून घेणार आहे. तर बघा, इथं मी गुणले चिन्ह करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आतल्या साईडचा सुद्धा जो शेप असतो आपला तो सुद्धा मी इथं जस्ट काढून घेणार आहे. नंतर बाही स्टिच करत असतानाच मी तिथं तो व्यवस्थित पद्धतीने सर्व कटिंग वगैरे करून घेणार आहे. आता कटिंग करत असताना आपण जे गुणले चिन्ह केले त्यावरून न करता आपण दुसरावाला जो आत बाहेरच्या साईडला काढला होता त्यावरून आपण हा कटिंग करून घेणार आहे. खालच्या साईडची लेवल जी नव्हती ती सुद्धा मी इथं करून घेतलेली आहे. आणि हे एक्स्ट्राचं जे कापड आता मी कट करते तेच मी जॉईंट म्हणून इथं वापरणार आहे. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने इथं असा जॉईंट देणार आहे. आणि स्टिच करत असताना जेवढं आपल्याला अर्धा इंच लागत होतं तेच मी घेऊन इथं व्यवस्थित पद्धतीने डबल एकदा थोडंसं असं मार्किंग करून मी कट करून घेणार आहे. त्यानंतर बाहीची जी रुंदी आहे खालच्या साईडला दंडघेर जो असतो तो आपण इथं मार्क करून घ्यायचा आहे 5.5 इंच. आणि त्यामध्ये 5 इंच आहे, त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन असतं. मी मार्किंग फक्त करून घेतलेलं आहे, पण हे मी स्टिच करताना मी इथं जॉईंट वगैरे झाल्यानंतरच हे कटिंग करून घेणार आहे, जेणेकरून नंतर कमी वगैरे पडायला नको यासाठी. तर बघा, इथं आता आपलं बाहीचं कटिंग करून झालेलं. आता उरलेले जे पार्ट्स आहेत त्याचंसुद्धा आपण इथं कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा, बॅक पार्टची कटिंग करून घेतोय. पूर्ण उंची आहे 13.5 इंच, त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन असं 14.5 इंचावरती आपण इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. तुमची जेवढी उंची असेल त्यामध्ये तुम्हाला 1 इंच ॲड करायचं आहे बॅक पार्टसाठी. आणि जे आपण पॉईंट्स काढून घेतलेले होते ते आपण इथं जोडून घ्यायचे आहेत. आता आपली बाहीचं कटिंग करून झालं, पूर्ण उंचीसुद्धा टाकून झाली. आता इथं आपण शोल्डरचं मार्किंग करून घ्यायचं आहे. 34 इंचाची छाती आहे या ब्लाऊजची. तिथं मी 5.25 इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे. शोल्डर आहे तो 5.25 इंच टाकून घेतलेला आहे, कारण हा शोल्डर आहे तो मी इथं आपला गळा जो आहे त्याच्यावरती डिपेंड असा मी मार्किंग करून घेतलेला आहे. तर बघा, खालच्या साईडला मी 5.25 इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे. 5.5 इंचाचा इथं मी आर्म होल मार्किंग करून घेतलेला आहे. आणि हा एक बॉक्स आहे तो इथं रेडी केलेला आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर आतल्या साईडला आर्महोलचा जो कर्व असतो तो सुद्धा इथं आपण देऊन घ्यायचा आहे. बॅक पार्टचा आर्महोलचा कर्व आहे तो मी 1.5 इंचावरती टाकून घेतलेला आहे मार्किंग, आणि त्याला आपण कर्व देऊन घ्यायचा आहे. कर्व देऊन घेत असताना तुम्ही असा फ्री हँडने सुद्धा देऊ शकता, किंवा ह्या बघा, तुम्हाला जर जमत नसेल तर आपण तो आर्महोलची 5.5 ची जी लाईन मारली होती त्याचा सेंटर काढून घ्यायचा आहे. आणि त्या सेंटरमधून असा आपण कर्व देऊन घ्यायचा आहे. तुमचा जेवढा आर्महोल असेल त्याचा तुम्ही कर्व सेंटर काढून तिथं कर्व देऊ शकता, किंवा काही प्रॉब्लेम येणार नाही असाही तुम्ही देऊ शकता. त्यानंतर गळ्याची रुंदी मी टाकून घेणार आहे 2.25 इंच. 34 छातीसाठी इथं 2.25 इंच मी गळा रुंदी घेणार आहे, कारण ह्या ब्लाऊजचा जो गळा आहे तो खूप डीप आहे. 9.5 इंचाचा गळा आहे, त्यामध्ये अर्धा इंचामध्ये 10 इंचाचा इथं गळा होणार आहे. गळ्याची उंची इथे मी टाकून घेते बघा, 2.25 इंच गळा रुंदी, आणि गळ्याची उंची जी आहे ती 9.5 इंच प्लस हाफ इंच शिलाई मार्जिन असं 10 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे मी 2 ठिकाणी.
आणि त्यानंतर खालच्या साईडला सुद्धा इथं रुंदी टाकून घेणार आहे गळ्याची असते ती. वरच्या साईडला आपण 2.25 इंच टाकली होती, खालच्या साईडला आपण 2.25 इंच टाकून घेतलेलं आहे, जेणेकरून गळा थोडासा असा ब्रॉड व्हावा यासाठी. कस्टमरला ब्रॉड हवा असेल तर तुम्ही ब्रॉड करू शकता किंवा जेवढं वर घेतलं तेवढं सुद्धा तुम्ही खाली घेऊ शकता. बघा अशा पद्धतीने मी हे सर्व पॉईंट जोडून घेऊन हा गळ्याचा बॉक्स जो आहे तो इथं रेडी करून घेतलेला आहे. आणि गळ्याचा शेप थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे, नंतर स्टिच करताना मी तुम्हाला दाखवेनच. तर बघा वरच्या साईडला 2 इंच घेतलेला आहे, बाहेरच्या साईडला जिथं आपण 2 इंचाचं मार्किंग केलं आहे तिथून बाहेरच्या साईडला मी 1 ते 1.25 इंचाचं मार्किंग करून घेतलेलं आहे. तिथून असा मी शेप देऊन घेत आहे, हलक्या हाताने आपल्याला हा शेप देऊन घ्यायचा आहे. तर हा मी पंचकोनी गळ्याचा शेप तुम्हाला दाखवलेला आहे. एकदम इझी आहे, खूप सोपा आहे, काहीसुद्धा अवघड नाही याच्यामध्ये. स्टिच करत असताना सुद्धा मी तुम्हाला सर्व डिटेल्समध्ये सांगणार आहे. तर बघा त्यानंतर आता आपण गळ्याचं सुद्धा मार्किंग करून झालेलं आहे. आणि आता आपण छातीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच असं इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. 34चा चौथा भाग येतो 8.5 इंच प्लस 2 9.5 10.5 इंच मार्किंग होतं आहे आपलं, ते करून घेतलेलं आहे. त्यानंतर कमरेचं सुद्धा जसं आपण छातीचं गेलं त्याच पद्धतीने मी 10 इंचाचं करून घेतलेलं आहे. 7 इंच प्लस 1 इंच बॅक टक्स आणि 2 इंच शिलाई मार्जिन. 28ची कमर आहे, 28चा चौथा येतो 7 इंच, लक्षात आलं असावं. आणि जे पॉईंट्स काढलेले होते ते आपण जोडून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला इथं बॅकचा जो टक्स असतो तो टाकून घ्यायचा आहे. तर मी सेंटरपासून 4.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि वरच्या साईडला 4 इंच असं, म्हणजे 4 इंचाचा हा आपला टक्स असणार आहे, तुम्ही बघू शकता. आणि दोन्ही साईडला अर्धा इंचाचं मार्जिन सोडून आपल्याला हा इथं टीप देऊन घ्यायची आहे. अशा पद्धतीचे हा आपला 1 इंचचा टक्स असणार आहे, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीनं आपण बॅक टक्सचं मार्किंग केलेलं आहे. आता याचाच वापर करून आपण फ्रंट पार्टचं सुद्धा इथं कटिंग करून घ्यायचं आहे, मार्किंग करून घ्यायचं आहे. त्याआधी आपण हा बॅक पार्ट आहे तो इथं कट करून घेऊया. एकदम व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला हा कट करून घ्यायचा आहे. तर बघा दुसरा कपडा घेतलेला आहे मी, तो फोल्ड करून घेतलेला आहे आणि तोच बॅक पार्ट ठेवून मी इथं त्यावरून आहे असं ड्रॉ करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. आणि त्यानंतर आपण इथं जे पुढचे चेंजेस आहेत ते करून घ्यायचे आहे. तर फ्रंट पार्टचं कटिंग करत असताना बॅक पार्टपेक्षा 1 इंचाने आपण एक्स्ट्रा मार्किंग करून घेत असतो किंवा एक्स्ट्रा कटिंग करून घेत असतो. तर या ब्लाऊजची जी बॅकची पार्टची उंची होती ती आहे 14.5 इंच, त्यामध्ये 1 इंच ॲड करून आपण 15.5 इंचावरती इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. कारण हे टक्सचं ब्लाऊज आहे, याच्यामध्ये आपल्या टक्समध्ये जाऊन आपण ते मॅनेज जेवढी आहे तेवढी आपली शिलाई होत असते, तो काही प्रॉब्लेम येणार नाही उंचीमध्ये. त्यानंतर गळ्याची उंची टाकून घ्यायची आहे. तर बघा गळ्याची रुंदी जेवढी होती तेवढी टाकली आहे 2.25 इंच, आणि गळ्याची जी उंची आहे ती आहे 5.5 इंच, त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन असं 6.25 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. वरच्या साईडला 2.25 इंच मी गळारुंदी टाकली होती, खालच्या साईडला मी 2.25 इंचाची गळारुंदी टाकून घेणार आहे. आणि इथं गळ्याचा जो बॉक्स आहे तो आपण इथं रेडी करून घ्यायचा आहे. खूप सोप्या पद्धतीने सांगत आहे, सर्व गोष्टी इझिली लक्षात येत असतील अशी मी आशा करते. तरी पण तुम्हाला काही डाऊट असतील तर मला कमेंट्समध्ये सांगा, मी तुम्हाला त्या संख्यांचं निरसन करण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. त्यानंतर इथं आपण आर्महोलचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघा जेवढा आपण पहिले शोल्डर टाकला होता तेवढाच मी मार्किंग करून घेतलेलं आहे, जेणेकरून माझी शिलाई जी आहे किंवा जी लाईन आहे ती तिरकी जाऊ नये यासाठी. आणि त्यानंतर बघा इथं मी हा बॉक्स रेडी करून घेत आहे आर्महोलचा, तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आपण इथं व्यवस्थित एकदम परफेक्ट असा इथं बॉक्स तयार करून घेत आहोत. त्यानंतर बघा हा बॉक्स रेडी झालेला आहे. समोरच्या साईडचा जो आर्महोलचा जो कर्व असतो तो टाकून घ्यायचा आहे. 1 इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे सेंटरमधून, आणि तो बॉक्स जो कर्व आहे तो आपण इथं ड्रॉ करून घेतलेला आहे. कटिंग करत असताना आता बॅकचा जो कर्व होता त्याचा काही उपयोग नाही आहे. त्यानंतर पुढचं बघा इथं आपण आता हे करून घ्यायचं आहे, क्रॉसपट्टी जी आहे ती इथं मार्क करून घ्यायची आहे. तर बघा क्रॉसपट्टीसाठी आपण खालून 4.25 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे, फिटिंगच्या साईडला 3.25 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि ह्या 2 जे पॉईंट्स आपण आता दिलेले आहेत ते आपण इथं जोडून घ्यायचे आहे. तर जोडून घेत असताना मी थोडं 4.25पेक्षा खाली थोडंसं आपण हे केलं होतं, आणि असा शेप देण्यासाठी मी बघा बरोबर 4.25 इंचाचं जे मार्किंग केलं होतं तिथून हा आता आपण शेप देऊन घेतलेला आहे. आणि ही क्रॉसपट्टी आपली इथं मार्क करून झालेली आहे. त्यानंतर टक्स आपल्याला पाडून घ्यायचे आहे. तर टक्स पाडत असताना जो गळ्यापासून क्रॉसपट्टीपर्यंतचा जेवढा जो
मधला जो आहे एरिया त्याचा सेंटर काढून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकताय हा इथं सेंटर काढून घेतलेला आहे आणि तिथून सेंटरपासून पुढच्या साईडला मी इथं 2 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. तुम्ही सुद्धा तुमचं जेवढं राहील त्याच्यामध्ये 2 इंचाचं सेंटर काढून घ्यायचं आहे. त्या सेंटरपासून पुढे 2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा पावणे 4 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि वरच्या साईडला 2 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. तिथं आपण हुकलूक पट्टी जॉईन करणार आहे. तिथून पुढं आपण पावणे 4 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर फिटिंगच्या साईडला 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि नंतर तिथून पुढं 5 इंचाचा आपण इथं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि टोटल्स आपण इथं रेडी करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकताय. आता एकच राहिला आहे शेवटचा जो की आर्महोलमधून जाणार आहे. आर्महोलमधून सेंटरमधून मी 3.5 इंचाचा मार्किंग करून घेतलेला आहे आणि हा सुद्धा आपण टक्स आहे तो इथं ड्रॉ करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता आणि तो तुम्ही बघू शकता इथं एकदम व्यवस्थित असा सर्कल येत आहे किंवा गोल येत आहे जेणेकरून हा आपल्या कस्टमरला व्यवस्थित ब्लाऊज बसून जाणार आहे. तुम्ही बघू शकता आणि ब्लाऊजला पफसुद्धा अगदी सुंदर असा येणार आहे. त्यानंतर हे आपण आता कटिंग करून घ्यायचं आहे. कटिंग करत असताना बघा आर्महोलमधून मी बॅक पार्टच्या आर्महोलवरून न करता फ्रंट पार्टच्या आर्महोलवरून कटिंग करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीनं आपण हे ब्लाऊज आहे ते इथं कट करून घेतलेलं आहे. एकदम सुंदर आणि फिनिशिंगमध्ये झालेलं आहे. आता हेच आपण पॅटर्न वापरून किंवा हा अस्तरचा कपडा वापरून आपण मेन फॅब्रिकवरती सुद्धा कटिंग करून घ्यायचं आहे. त्याआधी मी गळ्याचं कटिंग केलं नव्हतं तर ते करून घेत आहे. दोन्हीही पार्ट इथं सेपरेट करून घेतलेलं आहे. बॅक आणि फ्रंट पार्टचे दोन्ही पार्ट वेगळे करून घेतलेले आहेत आणि जे आपण टक्स पाडले होते तिथं नॉचलेस देऊन घेतलेले आहे जेणेकरून स्टिच करत असताना प्रॉब्लेम यायला नको. आणि मेन फॅब्रिकवरती बघा मी ही स्लीव ठेवून घेतलेली आहे आणि इथं अर्ध्या इंचाचं थोडं एक्स्ट्रा कापड सोडून मी मार्किंग करून घेतलेले आहे. सर्व पार्ट्स तसेच आपल्याला इथं कट करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता आणि थोडंसं एक्स्ट्रा कट करून इथं एक्स्ट्रा मार्जिन सोडून इथे कट करून घ्यायचे आहेत. नंतर क्रॉसपट्टी आणि फ्रंट पार्ट दोन्हीही मी इथं ठेवून घेतलेले आहेत आणि ते पार्टसुद्धा मी इथं व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्ये इथं कटिंग करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता. तर माझी ही सांगण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवरती सुद्धा तुम्हाला क्लिक करायचं आहे जेणेकरून माझे जे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.